नवरात्रीतल्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे. चला तर मग जाणून घेऊया घटस्थापनेला 9 दिवस कुठली माळ अर्पण करतात. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. आज 30 सप्टेंबर 2025 रोजी देवीची 9वी माळ आहे. तर या दिवशी देवीला कोणती माळ अर्पण करावी हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक दिवसाची माळ कोणती? पहिला दिवस आहे शैलपुत्रीचा. या दिवशी विडांच्या पानांची माळ अर्पण केली जाते. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी. या दिवशी देवीला अनंत मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते. तिसरा दिवस आहे चंद्रघंटेचा. या दिवशी निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलाची माळ अर्पण केली जाते. चौथा दिवस आहे कुष्मांडेचा. या दिवशी केशरी अथवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलांची माळ अर्पण केली जाते. पाचवा दिवस स्कंदमाता. या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते. सहावा दिवस आहे कात्यायनी. या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली होते. कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते. सातवा दिवस कालरात्री. या दिवशी झेंडू किंवा नारंगीची फुलांची माळ अर्पण केली जाते. आठवा दिवस महागौरी. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते. नववा दिवस आहे सिद्धिदात्री. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करून नवरात्र संपते. या दिवशी कुंकुमार्जन अर्पण करतात. तर आता आपण जाणून घेऊ की घटाला माळा वाहण्याचा उद्देश काय आहे. तर नवरात्रीत आदिशक्तीची आराधना केली जाते. या 9 दिवसांच्या उत्सवामध्ये 9 देवींची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट माळ अर्पण केली जाते. या माळा अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते, भक्तांना आशीर्वाद देते असं मानलं जातं. या उत्सवामुळे समाजामध्ये आणि संस्कृतीमध्ये एकतेची भावना वाढते.